आणि क्रिकेट जगतातून भारतासाठी फार मोठी बातमी आलेली आहे। अखेर भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी फटकावलेली आहे। अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा दणदणीत विजय केलेला आहे। भारताने न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून भारताने विजय मिळवलेला आहे। रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करत भारताच्या विजयाचा एक मार्ग सुकर केला होता आणि आता अखेर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावलेली आहे। दरम्यान एकाच स्पर्धेत न्यूझीलंडवर भारताने दोनदा विजय मिळवलेला आहे। या आधी मोठ्या स्पर्धांमध्ये आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला न्यूझीलंडला हरवणं काहीसं कठीण झालं होतं, मात्र यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंडचा दोनदा पराभव केलेला आहे। भारताने विजय मिळवलेला आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 4 गडी राखून न्यूझीलंडने 2000 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती। त्यानंतर आता गेले 25 वर्ष त्यांना विजयाची प्रतीक्षा होती, मात्र भारताने त्यांची ही प्रतीक्षा धुळीस मिळवलेली आहे। भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावलेली आहे। कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात गेल्या वर्षी T20 विश्वचषक जिंकल्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी देखील भारतीय संघाने पटकावलेली आहे। आजच्या सामन्यात रोहितने 79 रन्स केले होते, तर चक्रवर्ती आणि कुलदीपने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। दरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकर मोठ्या आनंदात भारताचा विजय साजरा करतायत। थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी तिथे उपस्थित आहेत। विशाल, काय वातावरण आहे? पाहिलं तर इंडियानं ही जी मॅच होती ती जिंकल्यानंतर कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मोठ्या संख्येनं तरुण जे आहेत ते जमलेले आहेत आणि हा जल्लोष जो आपण पाहतोय, हा जल्लोष जो आहे तो फटाके वाजवून या विजयाचा जल्लोष आहे साजरा करताना पाहायला मिळतात। तर कोणतीही मॅच असो, ज्यावेळेस भारत ही मॅच जिंकतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हे तरुण जे आहेत ते मोठ्या संख्येनं जमतात आणि या विजयाचा जल्लोष जो आहे तो जल्लोष साजरा करतात। याती आज या चॅम्पियन ट्रॉफीचा जो विजय मिळवला आहे त्यानंतर हे तरुण जे आहेत सध्या मोठ्या संख्येनं सध्या जमलेले आहेत। त्यामुळं हा सगळा परिसर जो आहे तो पाहिला तर फटाक्यांचा जो आवाज आहे तो पाहायला मिळतोय। भारतीय तिरंगा जो आहे तो तिरंगा फडकून या विजयाचा जल्लोष पाहायला मिळतो। आपण पाहतोय जल्लोष करताना असं पाहायला मिळत आहे। तरुण असतील आता मोठ्या संख्येने जमले आहेत। तरुण या ठिकाणी या सगळ्या माहोलमध्ये सहभागी झाले आहेत। बाईक रॅली देखील आपण पाहतो। आता बाईक रॅली घ्यायचे तरुण जे आहेत ते बाईक रॅली काढून या विजयाचा आनंद जो आहे तो आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहे। आणि हा सगळा माहोल जो आहे तो माहोल सध्या भारताच्या विजयानंतर कुठेतरी आनंद उत्सव साजरा पाहतोय। सगळे तरुण जे आहेत ते सगळे आपण पाहतोय अगदी आनंदानं हे जे तरुण जे आहेत ते नाचत असताना पाहायला मिळत आहे। नक्कीच नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर देखील उपस्थित आहेत। नागपूरकरांचा जल्लोष कसा सुरू आहे प्रवीण? गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 20 वर्षाहून अधिक पासून ही परंपरा आहे की नागपूरकर जेव्हा मॅच जिंकतो, हा कुठली मॅच असो तर नागपूरकर या ठिकाणी उपस्थित राहतात। दिवाळीसारखा माहोल आहे आणि चॅम्पियन्स ज्या पद्धतीनं भारतानं जिंकली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो। आता पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे। दिवाळीला ज्या पद्धतीने फटाके फुटतात तसेच फटाके इथे फुटत आहेत आणि झेंडे घेऊन आलेले आहे, भारताचे तिरंगा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व वयोगटातील जे लोक आहेत ते आलेले आहे आणि सर्व दूर नागपूरहून लोक इथे जमा होतात। आणि मॅच जेव्हा थोड्या वेळापूर्वी रंगात होती मॅच आणि मॅच रंगात असताना धाकधूक वाढली होती, पण धाकधूक जी संपलेली आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जी आहे ती आपण या ठिकाणी जिंकलेली आहे। काही या ठिकाणी नागरिक जमलेले आहे, रसिक आपल्यासोबत आहे। हो, काय भावना आहे तुमच्या? खूप आनंद झालेला आहे। भारताने जी मॅच जिंकलेली आहे, अतिशय आनंदाने रोहित शर्माने जी खेळी खेळली आहे त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे आम्हाला। बरं, हे सांगा, ये बताइए क्या भावना है आपकी, व्यक्त कीजिए। It's really good to see India winning the championship trophy. आप बताइए क्या भावना है आपकी? बहुत अच्छा लगा, बहुत मजा आया, सबने बहुत एंजॉय किया है। आप सब भी एंजॉय कीजिए।
बताइए, आप यहाँ पे आई है, पटाखे फूट रहे, क्या सेलिब्रेशन होगा इसके बाद? मजे ही मजे हो गए, पार्टी ये। आप बताइए, आप यहाँ पर आई हो, क्या यहाँ पर वीडियो बना रही हो, सेल्फी ले रही हो, क्या भावना है आपकी व्यक्ति से? बहुत ही हैप्पी है हम लोग, इंडिया जीत गई, हैप्पी। ये बताइए आप यहाँ पे आई हो, 20 मिनट पहले, 25 मिनट पहले लग रहा था कि ये मैच हाथ से जा रही है क्या, पर अभी ये ट्रॉफी हमें मिली है, सांस रुक गई थी आपकी? इंडिया जीतेगी जीतेगी, वो पक्का था डे 1 से, एंड सबको भरोसा था। इट्स ऑल अबाउट ऑल द इंडियंस देयर टू चीयर फॉर इंडिया। आज ये बताइए, आज की जो मैच है, मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज कौन होने चाहिए, क्या? रोहित शर्मा। रोहित शर्मा। आप बताइए, क्या भावना है आपकी? मैच का खासियत ये था कि रोहित शर्मा की जो पारी उसने खेली है वो बहुत ही अच्छे तरीके से उसने खेला, पारी को संभाल के रखा। हम लोग सुबह से ही एक्साइटेड थे मैच के लिए। आप बताइए, स्क्रीन कहीं लगी थी क्या नागपुर में? नागपुर में बहुत जगह स्क्रीन लगी हुई थी। जिस प्रकार से हम देख रहे हैं कि यहाँ पर अभी लक्ष्मी भवन चौक पे जो उत्साह मनाया जा रहा है, बहुत बेहतरीन और बहुत इंडिया के लिए काबिल तारीफ है। ये बहुत बहुत धन्यवाद आप लोगों के चॅनल के माध्यम से यहाँ पर बहुत इंडिया को अभी एन्जॉय करने मिल रहा है। आपण बघतो की नागपूरमध्ये ठिकठिकाणी स्क्रीन्स लावल्या होत्या आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आता आणली आहे भारताने, आणि यासोबतच जेव्हा जेव्हा कुठलीही मॅच असेल, जी मॅच भारत जिंकतो, तेव्हा लक्ष्मीभवन चौकामध्ये असा दिवाळी दसऱ्यासारखा आनंद असतो. नक्की धन्यवाद रवीण, आपण दिलेल्या या माहितीबद्दल. नागपूरकरांचा जल्लोष तर अगदी शिगेला पोहोचलेला आहे. कोल्हापूरकर देखील उत्साहानं आनंदानं नाचताना दिसत आहेत. कोल्हापूरमधलं वातावरण जाणून घेऊया. विशाल, काय चाललंय कोल्हापूरमध्ये? जर आपण पाहिलं तरी सगळी दृश्य जी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जल्लोष जो आहे तो जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतं. काय नेमक्या भावना आहेत भारतानं जी मॅच जिंकली? काय सांगाल भारतानं जो विजय मिळवला? रोहित शर्माची कॅप्टनशिप आणि पूर्ण टीमचं एफर्ट, त्यामुळे आपल्याला हा सगळा विजय साजरा करता येतो. सर्व टीमचं अभिनंदन. भारत माता की जय. भारत माता की जय असा जो या घोषणा जी आहे ही घोषणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नंतर भारतानं विजय मिळवल्यानंतर काय नेमक्या काय सांगतील भारतानं विजय मिळवल्यानंतर? हा सगळी जी दृश्य आहे ती आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं तरुण या ठिकाणी दाखल झाले आहेत. काय हा जो जल्लोष आहे तो जल्लोष आपण पाहतोय. तर त्यावेळेस काय नेमक्या भावना आहेत भारतानं मॅच जिंकल्यानंतर? भरपूर आनंद होतो आपल्याला भारताने जिंकल्यामुळे. काय भारत बापच्या बापच आहे आणि कायमच बाप राहणार आहे. नक्की कोल्हापूरकर, नागपूरकर उत्साहानं जल्लोषानं नाचता आहेत. भारताचा विजय साजरा करतायत. मुंबईकरांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील तिथं दादरमध्ये उपस्थित आहेत. भारतातली क्रिकेटची पंढरी म्हणल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये काय सध्या वातावरण आहे जाणून घेऊया. विशाल, आणि दादरमध्ये जर आपण दृश्य पाहायला गेलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून दादरला ओळखलं जातं. शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर अशा पद्धतीची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एक चषक सुद्धा जो आहे तो या ठिकाणी घेऊन आलेला आणि क्रिकेट प्रेमींचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. काय वाटतं तुला, आज आपण 12 वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफी जिंकलोय? सगळं रोहित शर्मामुळे झालंय. रोहित शर्माची वंडरफुल कॅप्टन्सी. विराट कोहली. उत्साह आहे शिवाजी पार्क मैदानाच्या इथे. काय आपण रोहित जिंकलेलो आहोत. 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याकडे येते. खूप मस्त वाटलं, आणि मेन म्हणजे आपली इंडिया जिंकल्याच्या नंतर जो आनंद मिळतो तो कधीच कुठे नाही मिळणार. खूप हॅपीनेस. हा सगळा उत्साह आहे मुंबईकरांचा. आपण जर पाहायला गेलो तर शिवाजी पार्क मध्ये अशाच पद्धतीने रोहित शर्मा, आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर एक ट्रॉफी जी आहे ही घेऊन आणण्यात आलेली आहे. दरवेळेला ज्यावेळेला कुठलाही सामना जिंकल्यानंतर अशाच पद्धतीची गर्दी, अशाच पद्धतीचा जल्लोष आणि अशाच पद्धतीचा उत्साह शिवाजी पार्क या परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर आपण पाहायला घेतलं तर शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर अशा पद्धतीचा हा उत्साह जो आहे हा सुरू आहे. क्रिकेटप्रेमी पूर्ण आनंद जो आहे हा व्यक्त करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे एक मोठा उत्साह संपूर्ण देशभरात आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल
12 वर्षानंतर चॅम्पियन ट्रॉफी टीम इंडिया जिंकलेले आहे आणि हाच विजयोत्सव साजरा करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये अशा पद्धतीची मोठी गर्दी क्रिकेटप्रेमींची उसळलेली आहे. आपण या क्रिकेटप्रेमींची बोलणार आहोत. काय सांगाल, 12 वर्षानंतर आपल्याकडे एक ट्रॉफी आपल्या हातात आली. आपण आजचा दिवस पूर्ण टोटली नाईट आउट मारलं पाहिजे आणि इथून आहे ना पूर्ण आहे ना एस्टरडे इयर जर पूर्ण रॅली काढली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आपण दिलं तुमचं काय नियोजन आहे, काय काय ठरवलंय सगळ्या मित्रमंडळींनी? सगळ्यांनी आम्ही आज ठरवलं की पूर्ण आता बँजोचा सेटअप करणार आणि काहीतरी नवीन युनिक करून काय सेलिब्रेशन करणार. रोहित शर्मा मुंबईचा राजा, रोहित शर्मा मुंबईचा राजा, रोहित शर्मा मुंबईचा राजा. मोठा उत्साह जो आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडे जर पाहायला गेला तर हा शिवाजी पार्कचा सगळा रस्ता हा क्रिकेट प्रेमींनी भरलेला आहे. मोठी गर्दी या सगळ्या परिसरात उसळलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात घोषणा ज्या आहेत ह्या दिल्या जात आहेत. रोहित शर्माच्या घोषणा दिल्या जात आहेत, विराट कोहलीच्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर अशा पद्धतीचा मोठा उत्साह हा सगळा शिवाजी पार्कमध्ये आपल्याला क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे 12 वर्षानंतर टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जी आहे ही जिंकलेली आहे आणि अशा पद्धतीनं क्रिकेट प्रेमी संपूर्ण या परिसरात मोठा उत्साह जो आहे हा साजरा केला जातो. तुला काय वाटतंय, 12 वर्षानंतर आता आपण ही ट्रॉफी जिंकलेलो आहे? इंडिया 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 इंडिया. काय वाटतंय, 12 वर्षानंतर जिंकलोय? आम्हाला खूप आनंद होतो आहे, खूप म्हणजे खूप आनंद होतोय आम्हाला. काय इंडिया जिंकले पाहिजे? आम्ही आमचा धर्म आमच्याकडे परत आलाय असं. नक्कीच. खरं तर रोहित शर्माने आज खूप चांगलं केलंय. रोहित शर्मामुळे आपण आपली मॅच जिंकलोय. आपण इंडियाचीच घेऊन द्या. नेक्स्ट इयर पण रोहित शर्मा चॅम्पियन होऊ द्या. लेट्स गो. 2019 रनआउट गेलेला धोनीला, 2019 रनआउट गेलेला धोनीला आज काढली मॅच आपण. सेमीफायनलला आपण 2019च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून हरलो होतो. त्याचा वचपा हा चॅम्पियन ट्रॉफी काढला. आपण बघितलं तर शिवाजी पार्कमध्ये अशाच पद्धतीचा मोठा उत्साह जो आहे हा पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट प्रेमींमध्ये मुंबईमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. हेमाली, नक्कीच केवळ मुंबई, नागपूर, कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण देशभरातच सध्या जल्लोष सुरू आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या अंतिम सामन्याकडे साऱ्या देशवासियांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता नागपूरमधला आपण जल्लोष पाहूया. नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत. प्रवीण, नागपूरकरांचा जल्लोष काय सांगतोय? आता मी ज्या ठिकाणी उभा आहे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. दिवाळी जशी असते दिवाळीपेक्षाही जास्त फटाके या परिसरामध्ये फुटत आहेत. फटाके पाहूया पहिले आपण की या लक्ष्मीवन चौकामध्ये फटाके घेऊन लोक आलेले आहेत आणि जिंकली आहे. आणि ही ट्रॉफी मिळवण्यासाठी भारतानं ज्या पद्धतीनं शर्तीचे प्रयत्न केले ते सगळे या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातोय. काही लोक आपल्यासोबत त्यांना विचारूया की गेल्या 2 तासापासून ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फटाके घेऊन आले आणि धाकधूक जी आहे ते वाढली होती. 15-20 मिनिटापूर्वी BP वाढला होता काही आणि मॅच जी आहे ती मॅच ट्रॉफी आपल्याला मिळते की नाही याकडे लक्ष लागलं होतं. पण शेवटी मॅच जी आहे ट्रॉफी जी आहे त्याला मिळाली आहे. काही आपल्यासोबत मुली आहेत त्यांना विचारूया. बेटा हे सांगा काय प्रतिक्रिया आहे आपली? ये बताइए आप यहाँ पे आए हो, क्या भावना है आपकी व्यक्ति की? क्या भावना है आपकी? क्या भावना है व्यक्त कीजिए. आज चैंपियन ट्रॉफी मिली है इंडिया को. सॉरी आप बताइए क्या भावना है? आपकी भावना? बहुत मजा आया एकदम मैच. आप बताइए. बहुत खुशी हो रही है. बहुत खुशी. ये बताइए आप यहाँ पे कब आई और फटाके फूट रहे, दिवाली जैसा माहौल है? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा. इंडिया. आप बताइए क्या? तर कोल्हापूरमध्ये देखील अजूनही जल्लोष सुरू आहे. चौकात जमून सध्या कोल्हापूरकर फटाके फोडून आपला आनंद साजरा करत आहेत. नाचत गात त्यांचा आनंद सध्या
शिगेला पोहोचलेला आपण पाहतो आहोत. तिसऱ्यांदा भारताकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद आलेलं. जवळपास 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारतानं पुन्हा नाव कोरलेलं आहे. गेल्या वर्षी T20 वर्ल्ड कप जिंकला आणि आता रोहित शर्माच्याच कर्णधार पदाखाली भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर सुद्धा नाव कोरलेलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी यंदा पाकिस्तानमध्ये होती, मात्र पाकिस्तानमध्ये भारतानं न खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताचे सामने दुबईमध्ये खेळवले गेले आणि अंतिम सामनाही दुबईमध्येच खेळवला गेला. दुबईमध्ये अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडबरोबर भारतानं उत्कृष्ट खेळ करत न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर अखेर आपलं नाव कोरलं. कोल्हापूरमधली आपण स्थिती पाहूया. कोल्हापूरमधलं वातावरण पाहूया. आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्याला सांगतायत. विशाल, माझा आवाज आलाय? कोल्हापूर बरोबरच देशभरातच सर्वत्र जल्लोष साजरा केला जातोय. मुंबईतही असाच जल्लोष सुरू आहे. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील तिथं आहेत. विशाल, काय आहेत भारतीय क्रिकेट रसिकांच्या भावना? शिवाजी पार्कमध्ये आहे आणि याच शिवाजी पार्कला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. अत्यंत बोलकी अशी ही सगळी दृश्य आहेत. क्रिकेट प्रेमींचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 12 वर्षानंतर आपण ICC ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी जी आहे ही जिंकलेलो आहोत. ती अशा पद्धतीने क्रिकेट प्रेमींचा उत्साह आहे. काय काय भावना आहेत? आपण जिंकलोय. या एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं क्रिकेट प्रेमी शिवाजी पार्क मैदानात आलेले आहेत. हा सगळा आनंद साजरा करतायत. काय वाटलं आज मॅच बघून? रोहित शर्मा अत्यंत लाजवाब खेळला. रोहित शर्मा खूप चांगला केला आणि त्यासोबतच श्रेयस अय्यर पण खूप चांगला केला. अक्षर पटेल सुद्धा खूप चांगला केला आणि आता एन्जॉय करायला आलो शिवाजी पार्कला. काय प्लॅनिंग आहे? काय प्लॅनिंग आहे? आज रात्रभर असाच जल्लोष पूर्ण जल्लोष राहणार आहे आणि आम्ही आज जिंकल्यात, अजून मॅच जिंकणार आहे. आता तुम्ही जोशचा बघू शकता तुम्ही कशा चालले आणि जे जिंकले त्यासाठी खूप खूप काय शब्द नाही राहिले त्या जिंकल्यावर. तुला काय वाटतं? खूप भारी वाटतंय. खूप इंडिया 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 चिमुकल्याला घेऊन आलाय, झेंडा हातात घेतला. हो, भरपूर छान वाटतंय, मस्त वाटतंय. भरपूर 4 वर्षानंतर आपण हे जिंकलेलं आहे. रोहित शर्मा वी लव्ह यू. हा सगळा उत्साह आहे. रोहित शर्माच्या बद्दल हे प्रेम आहे आणि शिवाजी पार्क परिसरात अशा पद्धतीने भारतानं न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. या निमित्तानं भारतीय क्रिकेट संघावर आता कौतुकाचा वर्षाव होतोय. भारतीय क्रिकेट रसिकांकडून तर कौतुक होतच आहे, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाचं अभिनंदन केलंय, कौतुक केलेलं आहे. त्यांनी ट्विट केलेलं आहे, an exceptional game and an exceptional result. Proud of our cricket team for bringing home the ICC Champions Trophy. They have played wonderfully through the tournament. Congratulations to our team for the splendid all-around display. संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतच भारतीय संघानं केलेल्या उत्कृष्ट खेळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेलं आहे. तिसऱ्यांदा भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे. 2013 मध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि त्यानंतर आता 12 वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी भारताकडे आलेली आहे. आणि विशेषतः ज्या संघाला भारतानं मोठ्या ICC स्पर्धांमध्ये हरवण्यात आतापर्यंत भारताला यश मिळालं नव्हतं, त्याच संघाला हरवून भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याकडे खेचून आणलेली आहे. आजच्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना न्यूझीलंडच्या संघाला 251 रन्सवर रोखलं आणि त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा यांना आक्रमक सुरुवात केली. त्याची ही आक्रमक सुरुवातच या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं निर्णायक ठरली, कारण त्याच्या या आक्रमक सुरुवातीनंतर आलेल्या सगळ्या फलंदाजांनी देखील संयमी फलंदाजी करत भारताला हा विजय शक्य करून दिला. रोहित शर्मानं चांगली फलंदाजी केल्यानंतर विराट कोहली मात्र या मॅचमध्ये केवळ 1 धाव करून बाद झाला. मागच्या 2 मॅचमध्ये त्यानं चांगला खेळ करून त्याच्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावर आपण त्या दोन्ही मॅचेस जिंकलो होतो आणि मात्र या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये विराट कोहली हा केवळ 1 धावेवर बाद झाला. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी चांगली भागीदारी केली.